आणि वाहतूक दरांच्या संपाचा एपीएमसी मार्केटवरती मोठा परिणाम झालाय। कारण परराज्यात येणाऱ्या गाड्या कमी प्रमाणात आल्यामुळे भाजीपाल्याची आवक सुद्धा घटली आहे। त्यामुळे भाजीपाल्याच्या दरामध्ये 20 ते 25% वाढ पाहायला मिळते। विनायक पाटील आपल्या सोबत आहेत। विनायक, भाजीपाला मोठ्या प्रमाणामध्ये अर्थातच ट्रकमधनं येतो। एपीएमसी मध्ये किती ट्रक पोहोचलेले आहेत? कमी आवक झाल्यामुळे परिणाम कसा जाणवतोय? तो आपण पाहिलं की ज्या पद्धतीने वाहतूकदारांनी संप केलेला आहे, आंदोलन पुकारलेलं आहे, याचा मोठा परिणाम आता एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटवरती झालेला आहे। नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये दर दिवशी साधारण 600-750 गाड्यांची आवक होत असते। याच्यामध्ये महाराष्ट्र आणि परराज्यातही आवक होत असते। मात्र कालच्या संपाचा हा फटका बसलेला आहे। त्यामुळे ज्या आजूबाजूच्या राज्यातनं गाड्या येतात भाजीपाल्याचा, गुजरात असेल, राजस्थान असेल किंवा खाली कर्नाटक असेल, केरळ असेल, मध्य प्रदेश असेल, या भागातनं आहे ते गाड्या आलेल्या नाहीयेत। त्यामुळे आज एपीएमसी मार्केटची आवक आहे ते 400 ते 450 गाड्या झालेल्या आहेत। त्यामुळे साधारण 150 गाड्या ह्या कमी झालेल्या आहेत आणि यामुळे भाजीपाला दर आहेत ते वाढले। 20 ते 25% भाजीपाल्याचे दर यंदा वाढलेले आहेत। धन्यवाद विनायक या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।